नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीरची भजी कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। कोथिंबीरची भजी करण्यासाठी मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यानंतर कट करून घेतलेली आहे। अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेले। एक मोठा कांदा उभे काप देऊन कट करून घेतलाय। तुम्ही बारीक कट करून घेतला कांदा तरीही चालेल। 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे मी मिक्सरला जाडसर असं बारीक करून घेतलेले। पाणी न घालताच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, 1 चिमूट खाण्याचा सोडा घेतलेला आहे। बेकिंग सोडा घेतलाय, तुम्ही नाही वापरला तरीही चालेल। चवीनुसार मीठ आणि भजी तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। आता सगळ्यात आधी मी ह्या कोथिंबीरमध्ये हा कांदा जो घेतलेला आहे उभा कट करून, तो कांदा असा थोडासा असा मोकळा करून टाकायचा आहे। एक मोठा कांदा घेतलेला आहे। त्यातच हिरवी मिरची, लसणाचा ठेचा, तीळ, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा थोडा हातावरती चोळून त्यानंतर मी ह्यामध्ये टाकते। चवीनुसार मीठ, बेकिंग सोडा, हळद, तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने भजी छान कुरकुरीत होतात। आणि ह्यातलं मी आधी अर्ध बेसन पीठ घालणार आहे। आपल्याला गरज लागेल तसं आपण बेसन पीठ घ्यायचं, जास्त बेसन पीठ आपण घालायचं नाहीये। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। असं हाताने चांगलं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीरमध्ये पाणी असतं, त्या पाण्यामुळे आपल्याला पीठ भिजवायला मदत होती। वरतून आपल्याला अगदी थोडं पाणी घालायला लागतं। जर आपण आधीच जास्त पाणी घातलं तर कोथिंबीरमधलं पाणीसुद्धा सुटतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचे। आता अजून बेसन पीठ मी घालतेय। घेतलेलं सगळं बेसन पीठ मी घातलेले आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। मी हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले। आता अगदी थोडं पाणी घ्यायचे आणि हे पीठ भिजवून घ्यायचे। तुम्हाला जर वाटलं बेसन पीठ कमी पडतंय तर वरतून तुम्ही 2 ते 3 चमचे बेसन घेऊ शकता। आपल्या गरजेनुसार बेसन पीठ वापरायचे। आपण कोथिंबीरची भजी करतोय त्यामुळे बेसन पिठाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचे। आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे। मी अगदी 1 ते 2 चमचे पाणी घेतलं होतं, जास्त पाणी नाही घेतलेलं। आता ह्या पद्धतीने आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे। भजीचं पीठ भिजून झाल्यावर आपल्याला भजी लगेचच तळून घ्यायची आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण भजी तेलामध्ये सोडून घेऊया। मी हिरवी मिरचीचा वापर केलाय, तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरलं तरीही चालेल। आपल्याला अशी छोटी छोटी भजी सोडून घ्यायची तेलात। गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवलेली आहे। जर आपण गॅसची फ्लेम हायवर ठेवली तर भजी पटकन लाल होतात। साधारण 1 मिनिट झालेला आहे। आता आपण भजी पलटून घेऊया। सगळ्या साईडनी आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावरती भजी तळून घ्यायची आहे। आपली भजी छान तळून झालेली आहे, छान गोल्डन ब्राऊन रंग आलाय। आता मी ती काढून घेते। खूप छान कुरकुरीत झालेली भजी। जास्त मोठी नाही, अशीच लहान लहान आपल्याला भजी करून घ्यायची, म्हणजे छान कुरकुरीत होतात। आता राहिलेली सगळी भजी मी ह्याच पद्धतीने करून घेणार आहे। तयार झाली खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीरची भजी। खूप छान झालेली आहे। एक भजी तुम्हाला मी तोडून दाखवते। हे पहा किती कुरकुरीत आणि छान झाली आहे।
तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.